मंडळी, 60 ओलांडली की आता म्हातारपण आलं, असा विचार तुमच्याही मनात येतो का? थोडं चाललं की धाप लागते, सांधे दुखतात आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरायला होतात. जर तुम्हाला वाटत असेल की यावर उपाय फक्त महागड्या गोळ्या आणि औषधांमध्ये आहे, तर थांबा. नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची ऊर्जा आणि तारुण्य परत मिळवण्याची चावी तुमच्याच स्वयंपाकघरात दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही कधी असं नोटीस केलंय का की सकाळी उठल्यावर आता पूर्वीसारखा ताजेपणा जाणवत नाही? थोडंसं चाललं तरी धाप लागते, गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात, कधीकधी पोटही फुगतं आणि स्मरणशक्तीही हळूहळू कमी होत चालल्यासारखी वाटते. आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे माहितीये? या गोष्टी तुम्हाला फक्त शारीरिकदृष्ट्या नाही, तर भावनिकदृष्ट्याही पूर्णपणे खचवून टाकतात. आपण आपल्याच घरात इतर लोकांवर ओझं बनत चाललो आहोत, असं तुम्हाला वाटू लागतं. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हटलं की यावरील खरा उपाय महागड्या सप्लिमेंट्समध्ये, औषधांमध्ये किंवा उपचारांमध्ये नाही, तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच आहे, तर मला खात्री आहे की तुम्हाला त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. 60 वर्षांनंतर शरीरात होणारे मुख्य बदल. 60 वर्षांनंतर सर्वात मोठा त्रास हा असतो की आपलं शरीर हळूहळू साथ सोडायला लागतं. स्नायू कमकुवत होतात, हाडं ठिसूळ होतात, हृदय वेगाने धडधडतं, छातीत सारखी धडधड जाणवते. मेंदू पूर्वीसारखा सक्रिय राहत नाही, माणसांची नावं विसरायला होतात, बोलता बोलता आपण थांबतो, कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी, जसे की पायऱ्या चढणं, बाजारापर्यंत चालत जाणं किंवा आपल्या नातवंडांसोबत खेळणं देखील कठीण वाटू लागतं. आणि सर्वात दुःखाची गोष्ट तेव्हा असते जेव्हा आपल्याला असं वाटू लागतं की आपण इतरांवर ओझं बनत आहोत. मित्रांनो, वृद्ध होण्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावून बसावं किंवा आयुष्य जगणं सोडून द्यावं. वृद्ध होण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःची आणखी जास्त काळजी घ्यावी आणि तुमचं आरोग्य असं उत्तम ठेवावं की तुम्ही तरुणांनाही लाजवाल. वय वाढण्यासोबत आपल्या शरीरात 3 सर्वात मोठ्या समस्या येतात. पहिली, स्मरणशक्ती कमकुवत होणं. दुसरी, हाडं आणि सांधे ठिसूळ होणं. तिसरी, पचनसंस्था मंदावणं आणि हृदय कमकुवत वाटणं. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट ऐकली की लगेच खूप जास्त टेन्शन येणं, म्हणजेच आपल्या शरीराचा जो पाया आहे तोच डळमळीत होतो. आणि जेव्हा पायाच कमकुवत असतो तेव्हा साहजिकच वरची इमारत नीट कशी उभी राहणार? आता प्रश्न असा पडतो की आपण या तिन्ही पिलर्सना, म्हणजेच आपला मेंदू, हाडं आणि पचनसंस्था, आपल्या साध्या घरगुती आहाराने कसे मजबूत करू शकतो? याचं उत्तर खूप सोपं आहे. होय, जर तुम्ही काही बेसिक गोष्टी पाळल्या तर तुम्ही स्वतःची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया असे 8 पदार्थ जे म्हातारपणातील प्रत्येक समस्येवर मात करण्याची ताकद ठेवतात आणि तुम्ही आजपासूनच त्यांचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. 1. स्मरणशक्ती आणि मेंदूसाठी. 60 वर्षांनंतर आपण सर्वात पहिली जी गोष्ट नोटीस करतो ती म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणं. अनेकदा असं होतं की तुम्ही एखाद्याला भेटता, त्याचं नाव तुमच्या डोक्यात फिरत असतं, पण आठवत नाही, जिभेवर येत नाही, किंवा बोलता बोलता अचानक शब्द विसरून जातात. मी काय बोलणार होतो हेच समजत नाही. वाढत्या वयात या समस्या अतिशय सामान्य आहेत आणि यावर मात करण्यासाठी तुम्ही आजपासूनच 2 गोष्टी घेणं सुरू करा. भिजवलेले बदाम. होय, रोज सकाळी 5 ते 7 भिजवलेले बदाम सालं काढून जर तुम्ही खाल्ले तर ही एक छोटीशी सवय तुमच्या मेंदूला मजबूत बनवू शकते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे तुमच्या न्यूरॉन्सच्या भिंतींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतं, म्हणजेच तुमच्या मेंदूच्या वायरिंगला गंज लागू देत नाही. अक्रोड. मित्रांनो, अक्रोड दिसायला अगदी आपल्या मेंदूसारखं असतं आणि हा केवळ योगा नाही, कारण हे एक उत्तम ब्रेन फूड आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. हे तुमच्या न्यूरॉन्सची वायरिंग मजबूत बनवतात, म्हणजेच तुमच्या मेंदूच्या पेशींमधून एकीकडून दुसरीकडे जाणारे संदेश अधिक जलद आणि स्पष्ट होतात. अक्रोड खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे तुमचा मूड सुधारतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्य आणि एकटेपणा ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. संशोधनानुसार जे लोक नियमितपणे अक्रोड खातात त्यांच्यातील स्ट्रेस आणि एन्झायटीची पातळी बरीच कमी असते. त्यामुळे रोज 1 ते 2 अक्रोड रात्री भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. हे मेंदूसाठी उत्तम टॉनिकचं काम करेल. 2. बळकट हाडं आणि सांध्यांसाठी. तुमचा मेंदू तल्लख असेल पण एखादी छोटीशी दुखापत होऊन हाड मोडलं तर? त्यामुळेच आपला पुढचा विभाग हाडं आणि सांधे मजबूत करणाऱ्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करतो.
वयानुसार बोन डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता कमी होऊ लागते, म्हणजेच थोडंसं पडल्याने किंवा पाय मुरगळल्यानेही फ्रॅक्चर होऊ शकतं. संध्याकाळ होताच गुडघे दुखणं, कमरेत ताण जाणवणं, खांदे जखडणं या मस्क्युलर समस्या म्हातारपणात मोठ्या समस्या बनतात. यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सुचवते. तीळ. रोज 1 चमचा भाजलेले तीळ चावून खाणं किंवा हिवाळ्यात तिळाचे लाडू, तिळाची चटणी खाणं तुमच्या हाडांना आणि सांध्यांना आतून लोखंडासारखं मजबूत बनवू शकतं. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ही 3 खनिजं तुमच्या हाडांची घनता टिकावून ठेवण्यास मदत करतात. यातील निरोगी फॅट्स तुमच्या हृदयालाही सुरक्षित ठेवतात. शिवाय तिळाचा एक लपलेला फायदा म्हणजे मूड आणि ऊर्जा. यातील मॅग्नेशियम तुमच्या नसांना शांत करतं आणि थकवा कमी करतं. म्हणजेच तीळ फक्त हाडांनाच नाही तर तुमच्या दिवसभराच्या उत्साहाला, मेंदूला आणि मूडलाही उत्तम ठेवतात. हळदीचं दूध. हळदीतील कर्क्युमिन हे एक शक्तिशाली नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड आहे. हे तुमच्या सांध्यांमध्ये लपलेली सूज शांत करतं, टिश्यूचं नुकसान कमी करतं आणि स्नायूंना आराम देतं. 3. पचनसंस्था आणि हृदयाचं आरोग्य. मित्रांनो, जर तुमची पचनसंस्थाच कमकुवत असेल आणि पोषक तत्व शरीरात शोषलीच गेली नाहीत तर वर सांगितलेले सर्व पदार्थ त्यांचा खरा प्रभाव दाखवू शकणार नाहीत. 60 वर्षानंतर पोटाचे आजार ही सर्वात सामान्य तक्रार असते. कधी बद्धकोष्ठता, कधी गॅस, कधी पोट जड वाटणं. यासोबतच स्टॅमिना कमी होतो, बीपी वाढू लागतं आणि कोलेस्ट्रॉलही वाढतं. यासाठी मी तुम्हाला 4 पदार्थ सुचवते. दही. रोज दुपारच्या जेवणासोबत 1 वाटी घरगुती दही खाणं तुमच्यासाठी औषधासारखं काम करतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया असतात. हे तुमच्या पोटाचं संतुलन राखतात, पचनक्रिया सुधारतात आणि पोषक तत्वांचं शोषण वाढवतात. म्हणजेच वरण, भात, पोळी, भाजीमधून मिळणारी जीवनसत्व शरीराला तेव्हाच लागतील जेव्हा तुमच्या ताटात दही असेल. दह्यातील कॅल्शियम हाडं मजबूत करतं आणि व्हिटॅमिन B12 मेंदी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतं. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दही नेहमी दिवसा खावं, विशेषतः दुपारच्या जेवणासोबत. रात्री दही खाल्ल्याने काही लोकांना सर्दी, कफ किंवा इतर त्रास जाणवू शकतात. अंजीर. 60 वर्षानंतर ज्येष्ठांमध्ये आणखी एक सामान्य समस्या असते, ती म्हणजे अशक्तपणा. अशा स्थितीत अंजीर खूप मदत करू शकतं. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 अंजीर रात्री पाण्यात भिजून खाल्ले तर त्यातील फायबर पचनास मदत करतं आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळू शकतो. टिप: अंजीर नेहमी भिजूनच खावं. सुके खाल्ल्याने काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कडधान्य आणि डाळी. राजमा, चवळी, हरभरा, मूग डाळ, मसूर डाळ या सर्व गोष्टी प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. प्रोटीन आपल्या स्नायूंना दुरुस्त करतं, फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. यात अनेक जीवनसत्व आणि खनिजं असतात जी सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. आठवड्यातून 1-2 वेळा या गोष्टींचा आहारात समावेश नक्की करा. सूर्यफुलाच्या बिया. तुमचे हात थरथर कापतात का? किंवा एखादी वस्तू धरताना ती हातातून पडेल अशी भीती वाटते का? जर होय तर रोज सकाळी 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया दह्यासोबत किंवा ओट्समध्ये टाकून खाल्ल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असतं, जे शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत होऊ शकते. वय हा फक्त एक आकडा आहे, पण जर तुम्ही या 8 पदार्थांचा तुमच्या दिनचर्येत योग्य प्रकारे समावेश केलात, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन केलं तर वाढत्या वयात ही सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होऊ शकते. तुम्ही यापैकी कोणता पदार्थ सर्वात आधी तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करणार आहात? मला कमेंट करून नक्की सांगा. तसे पाहायला गेलं तर म्हातारपणात अशी काही फळंही असतात जी काही व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात खाण्याचा विचार करावा. त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या, हसत रहा, हसवत रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहाल. धन्यवाद.